नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की वटपौर्णिमेची पूजा कशी करावी, पूजेचा संपूर्ण विधी आणि यंदा पूजेचा शुभमुहूर्त काय असेल, कोणत्या वेळेतच आपल्याला पूजा करायची आहे आणि ज्यांना शुभमुहूर्तावर करणं शक्य झालं नाही तर त्यांनी पूजा कधी करावी, त्यासोबतच गर्भवती महिला ही पूजा करू शकतात का, अशा बऱ्याच प्रश्नांची उत्तरे आणि पूजेचा संपूर्ण विधी तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आपल्या अनेक मैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करा। चला तर मग सुरुवात करूया। तर या वर्षी वटपौर्णिमा ही 29 जून 2026 रोजी साजरी केली जाणार आहे। पौर्णिमा ही रविवारी 28 जूनला उत्तर रात्री 3:06 लागणार आहे ते सोमवारी 29 जूनला उत्तर रात्री 5:26 असणार आहे। त्यामुळे उदय तिथीनुसार सोमवारी 29 तारखेला वटपौर्णिमेची पूजा करायची आहे। आणि यंदा पूजेचा जो शुभमुहूर्त आहे तो सोमवारी सकाळी 6:30 वाजल्यापासून ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत आहे। तरी पण त्यातल्या त्यात तुम्ही 12-12:30 वाजेपर्यंत पूजा करण्याचा प्रयत्न करा। चला तर मग सुरुवात करूया पूजेसाठी लागणाऱ्या साहित्यांपासून, कारण आधीच अशा प्रकारे साहित्याची जमवाजमव केली तर ऐनवेळी गडबड होत नाही। असं मी आरतीचं ताट तयार करून घेतलेलं आहे। त्यामध्ये 2 निरांजनं घेतलेली आहेत तेलवाती घालून। या ठिकाणी हळदी, कुंकू, अक्षता घेतले आहेत। एक सुपारी घेतली आहे गणपतीचं प्रतीक म्हणून। कापसाची वस्त्रमाळ लागणार आहे। त्याबरोबरच काही फुलं घेतली आहेत। हार पण तुम्ही घेऊ शकता। गुळ, खोबरं किंवा साखर घेऊ शकता। शुद्ध पाणी, पंचामृत घेतलं आहे। सूतगुंडी घेतलेली आहे। माचीस, अगरबत्ती आणि या ठिकाणी 2 विड्याची पानं आणि त्यावरती 5 प्रकारचं विड्यावरती ठेवण्यासाठी साहित्य घेतलं आहे। तसेच नैवेद्यामध्ये तुम्ही जो कोणता नैवेद्य बनवलेला असेल, पुरणपोळीचा असेल किंवा दुसरा गोडाचा पदार्थ बनवला असेल तो घेऊ शकता। काही जण शिधा पण घेतात, तर इथे मी नैवेद्यामध्ये शिधा घेतलेला आहे। तुमच्याकडे जो असेल तर तुम्ही घ्यायचा आहे। तसेच या दिवशी सावित्रीची ओटी भरली जाते। सावित्रीला वाण दिलं जातं, त्यामुळे मी एक खण घेतला आहे। खण म्हणजे ब्लाउज पीस घ्यायचा आहे। त्याच्यावरती थोडेसे गहू आणि एक आंबा ठेवला आहे। तुम्ही ओटीचं साहित्य पण घेऊ शकता। त्याबरोबरच सौभाग्याचं लेणं देखील आपल्याला अर्पण करायचं आहे। त्यामध्ये बांगड्या, आरसा, टिकली, काळे मणी, हळदी कुंकू असं काही असतं। तसेच पूजा झाल्यावर सुवासिनींची ओटी भरण्यासाठी आपल्याला 5 आंबे आणि थोडेसे गहू घ्यायचे आहेत। एवढं साहित्य आपल्याला वटपौर्णिमेची पूजा करण्यासाठी लागणार आहे। अशी साहित्यांची सगळी जमवाजमव झाल्यानंतर आपण जाणार आहोत वडाच्या झाडाची पूजा करायला। आपल्या घराच्या जवळपास कुठे वडाचं झाड असेल तर आपण त्या ठिकाणी पूजा करण्यासाठी जायचं आहे। किंवा तुमच्याकडे कुठे जवळ झाड नसेल तर तुमच्या घरी जर झाड असेल छोटंसं तुम्ही लावलेलं तर तुम्ही त्याची देखील पूजा करू शकता। किंवा तुम्हाला काहीच ऑप्शन नाही आहे तर तुम्ही पाटावरती रांगोळीने वडाच्या झाडाचं चित्र काढून पण पूजा करू शकता। किंवा कागदावरती पेनाने वडाच्या झाडाचं चित्र काढून देखील त्याची पूजा करता येते। तर वडाची पूजा करण्यासाठी सगळ्यात आधी आपण तेलाचा दिवा लावून घेतला आणि दिव्याची पण हळदी कुंकू, अक्षता, फुलं वाहून पूजा केली। नमस्कार करायचा, कारण कोणतीही पूजा आपण अग्नीच्या साक्षीने करत असतो, त्यामुळे हा तेलाचा दिवा आपल्या पूजेचा साक्षी असणार आहे। त्यामुळे सगळ्यात आधी आपण दिवा लावला। अगरबत्ती पण आपल्याला लावून घ्यायची आहे। त्यानंतर स्त्रियांनी स्वतःला पण हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे। त्यानंतर आता आपण या ठिकाणी गणपतीची स्थापना करणार आहोत। थोड्या अक्षता ठेवायच्या आणि त्यावर आपण जी घेतलेली सुपारी होती ती गणपती म्हणून स्थापित करायची। आणि त्याच्यानंतर आपल्याला आधी गणपती बाप्पांची पूजा करायची आहे। गणपतीवरती थोडासा पाण्याचा अभिषेक करायचा, त्यानंतर पंचामृताचा आणि पुन्हा एकदा पाण्याचा अभिषेक करायचा। यावेळी आपल्याला गणपती बाप्पांचा एखादा मंत्र म्हणायचा आहे। ओम गण गणपते नमः असा मंत्र तुम्ही म्हणू शकता। मग त्यानंतर गणपतीला हळदी कुंकू, अक्षता अर्पण करायच्या, फुलं वाहायची आणि मनोभावे नमस्कार करायचा। या प्रकारे गणपतीची पूजा झाल्यानंतर आता आपल्याला वडाच्या झाडाची पूजा करायची आहे। तर सगळ्यात आधी वडाची पूजा करण्यासाठी आपण वडाला जल अर्पण करायचं आहे, म्हणजे थोडंसं पाणी अर्पण करायचं आहे। त्यानंतर पंचामृत अर्पण करणार आहोत आणि त्यानंतर शुद्धोदक स्नान म्हणजे पुन्हा एकदा आपण जल अर्पण करायचं आहे। त्यानंतर हळदी कुंकू लावायचं आहे, अक्षता अर्पण करायच्या आहेत। काही तुम्ही फुलं आणली असतील किंवा हार आणला असेल तर तो घालून घ्यायचा आहे। वस्त्रमाळ अर्पण करायची आहे। त्यानंतर निरांजनाने, अगरबत्तीने ओवाळायचा आहे। मनोभावे नमस्कार करायचा आहे। त्याच्यानंतर आपल्याला झाडासमोर एक विडा ठेवायचा आहे। त्यासाठी आपण जी 2 विड्याची पानं घेतली होती ती ठेवायची। त्याच्यावरती
विड्यावरती ठेवण्यासाठी जे 5 प्रकारचं साहित्य असतं, खारीक, खोबरं, हळकुंड, बदाम, सुपारी, नाणं यापैकी 5 प्रकारचं साहित्य ठेवायचं आणि त्यावरती पण हळदी कुंकू, अक्षता, फूल वाहून पूजा करायची आणि त्यानंतर मग आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे। मग तुम्ही मगाशी मी सांगितलं की जो कोणता नैवेद्य आणलेला असेल तो वडाच्या झाडाला दाखवू शकता। नैवेद्याभोवती 3 वेळा पाणी फिरवायचं, नैवेद्यम समर्पयामी आणि त्यानंतर नमस्कार करायचा। आता आपल्याला सावित्रीचं वाण द्यायचं आहे, सावित्रीची ओटी भरायची आहे। आपल्याला माहिती आहे की या वट सावित्रीच्या व्रताची सुरुवात सावित्रीपासून झाली होती। सावित्रीने सत्यवानाचे प्राण वटवृक्षाखालीच परत मिळवले होते, त्यामुळे तिला वाण देणं आणि तिची सुद्धा पूजा करणं, ओटी भरणं महत्त्वाचं आहे। त्यासाठी इथे मी एक खण म्हणजे ब्लाऊज पीस घेतलेला आहे आणि सावित्रीची ओटी ही गहू आणि आंब्याने भरली जाते, त्यामुळे त्याच्यावरती थोडेसे गहू आणि एक आंबा आपल्याला ठेवायचा आहे। तुम्ही ओटीचं साहित्य पण ठेवू शकता किंवा नारळ पण ठेवू शकता, पण गहू आणि आंबा मात्र महत्त्वाचा आहे। त्याच्यानंतर आपल्याला सावित्रीचं वाण द्यायचं आहे, म्हणजे जे काही सौभाग्याचं लेणं आपण घेतलं होतं ते सावित्रीला अर्पण करायचं आहे। असं सर्व शृंगाराचं साहित्य असलेली पुडी मिळते बाजारामध्ये, ती तुम्ही अर्पण करू शकता। त्यावरती पण आपल्याला हळदी कुंकू वाहायचं आहे, एखादं फूल ठेवायचं आहे आणि सावित्री मातेला पण नमस्कार करायचा आहे। त्यानंतर आपण वडाला सूत गुंडाळणार आहोत, म्हणजेच ही सूतगुंडी आपण वडाला बांधायची आहे आणि 7 प्रदक्षिणा मारायच्या आहेत। काही जण 5, 7 किंवा 21 पण प्रदक्षिणा घालतात। चला तर मग सुरुवात करूया। वडाला प्रदक्षिणा घालत असताना जन्मोजन्मी हाच नवरा मिळावा अशी प्रार्थना केली जाते। त्याचबरोबर पतीच्या निरोगी आरोग्यासाठी, दीर्घायुष्यासाठी, अखंड सौभाग्यासाठी आणि घराच्या सुख समृद्धीसाठी देखील प्रार्थना करायची असते। किंवा तुम्ही अशी पण प्रार्थना करू शकता की मला व माझ्या पतीला तुझ्या इतकंच आरोग्य संपन्न दीर्घायुष्य लाभू दे, धनधान्य व मुले यांनी माझा प्रपंच विस्तारित व संपन्न होऊ दे आणि मलाही अखंड सौभाग्य लाभू दे, अशी मनोभावे प्रार्थना करावी। मग वडाची सगळी पूजा झाल्यानंतर तिथे ज्या काही सवाष्ण स्त्रिया असतात तर त्यांची आपल्याला गहू आणि आंब्याने ओटी भरायची आहे, म्हणजे प्रत्येक स्त्रीची आपल्याला एक आंबा आणि थोडेसे गहू असं त्यांच्या ओटीमध्ये आपल्याला घालायचं आहे। आता मी कशा पद्धतीने घालायचं हे फक्त व्हिडिओमध्ये दाखवते, तर तुम्ही सवाष्णींच्या ओटीमध्ये घालायचं आहे। आधी त्यांना हळदी कुंकू लावायचं, त्यानंतर त्यांची ओटी भरायची आणि मग नमस्कार करायचा आणि त्यानंतर मग तुम्ही एकमेकी सुवासिनी स्त्रिया उखाणे पण घेऊ शकता। ज्या स्त्रिया गर्भवती आहेत तर त्यांनी पूजा करावी का, तर गर्भवती स्त्रिया फक्त साधी पूजा करू शकता, म्हणजे वडाची हळदी कुंकू वगैरे लावून पूजा करू शकता। फक्त वडाला फेरे घालायचे नाहीत आणि ओटी देखील भरायची नाही किंवा तुम्ही स्वतः सुद्धा ओटीचा स्वीकार करू नका, ओटी भरून घेऊ नका। आणि उपवासाबद्दल सांगायचं झालं तर तुम्ही फलाहार किंवा उपवासाचे पदार्थ खाऊन फक्त पूजा होईपर्यंत उपवास करू शकता, जर तुमच्या श्रद्धेप्रमाणे असेल तसं, किंवा तुम्ही नाही एखाद्या वर्षी केला तरीही चालू शकतं। आपापल्या श्रद्धेनुसार आपण ह्या सर्व गोष्टी कराव्यात। त्याबरोबर काही स्त्रियांना काही कारणास्तव मुहूर्तावरती पूजा करायला जमलं नाही तर त्यांनी काय करावं, तर सूर्योदयापासून सूर्यास्त व्हायच्या आतमध्ये तुम्ही कधीही पूजा करू शकता। जर काही कारणास्तव तुम्हाला शुभ मुहूर्तावर पूजा करायला नाही जमलं तर शक्यतो मुहूर्तावरती करण्याचा प्रयत्न करा, पण जमलंच नाही तर सूर्यास्त व्हायच्या आतमध्ये तुम्ही शक्यतो पूजा करण्याचा प्रयत्न करा, कारण सायंकाळनंतर आपण कोणत्याही झाडाला स्पर्श करत नाही। तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण वटपौर्णिमेच्या पूजेचा संपूर्ण विधी बघितला आहे। कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्की सांगा। आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त मैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करा आणि असे छान छान व्हिडिओज पाहण्यासाठी आजच आपल्या अन्वीज मराठी कॉर्नर या चॅनेलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।